असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची जोगे सिद्धी पावे. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. कल्पतरू खाली जो कोणी बैसला, काय वाणी सांगी त्याला जोजी. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरिलो गुरुकृपे. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. वर्णानामर्थ संघानाम, रसानाम छंद सामपी. मंगलानांच कर्तारो, वंदे वाणी विनायको. मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूत मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. चलतकुण्डलं सुनेत्रं विशालं, प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालं. मृगाधीशचम्राम्बरं मुण्डमालं, प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता विठाला विठाला. आपल्या या वंजार उमरद या नगरीमधील भगवान दत्तात्रयाच्या प्रागट्याचा सोहळा गेल्या 14 वर्षापासून 13 वर्षापासून आपण साजरा करत आहात. आणि हे 14वे वर्ष आहे. एक तप होऊन गेलं आणि त्याच्यावर 2 वर्ष तुम्ही पूर्ण करत आहात. आणि आज त्याचा प्रारंभ आहे. आणि इथे सगळंच व्यापक आहे, सगळंच व्यापक आहे. आम्ही आल्याबरोबर आमच्या सोबत आले ते साहेब म्हणाले इतक्या दुर्गम भागात इतका मोठा कार्यक्रम करू शकता. व्यापक म्हणजे मोठा, व्यापक म्हणजे विशाल. मग कीर्तनकार दुसरा कसा चालेल. म्हणून मग तुमच्या या सप्त्यामध्ये 2 विशाल आहेत. सुरुवात करायलाही विशाल आणला, पण फक्त विशाल नाही आहे, ती खोल नंतर आहेत, पहिले बडे आहे. विठाला विठाला. आमचे म्हणाले महाराज तुमचं नाव मोठं बरं आहे हो. म्हटलं काही का मोठं नसे ना, नाव आणि अण्णाव तर मोठं आहे. आणि आजच्या काळामध्ये बाकी काही मोठं नसलं तर चालते, नाव आणि कपडे वगैरे हेच मोठं दिसलं पाहिजे. आणि पण मला काही स्तुती करायची नाही, त्या दृष्टीनं आम्ही थोडे मागावत. तुम्ही खरंच फार चांगल्या पद्धतीने. आणि मी मग पत्रिका वाचली, 25 गावं आहेत पंचक्रोशीतली, आणि त्या सगळ्या गावांचं सहकार्य आहे. आज माझ्या करता ज्यांनी यजमानपद घेतलेलं आहे ते आमचे एकनाथ नाना बडदे जामवाडी, त्यांनी यजमानपद घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर सकाळी ज्यांची पंगत होती ते माळेगाव ग्रामवासी, आणि आता संध्याकाळची जी पंगत होती ती असोला ग्रामवासी. आणि या सगळ्यांच्या समोरही आता रोज, आज तर सुरुवात झाली, सुरुवातच तर आमच्या दोन्ही गायनाचार्यांनी दाखवून दिला जलवा. आता जलवाच जलवा आहे रोज. चमक आहे, वलय आहे, फक्त तुमचे डोळे आणि कान बरोबर ठेवा. विठ्ठला विठ्ठला. आणि ज्यांच्या
अधिष्ठानाखाली, ज्यांच्या आशीर्वादाखाली हे सगळं होतंय ते आमचे बाबा योगानंद बाबा. आणि त्यांच्या मी कालपासून एक विचार करत होतो की कोणत्या अभंगाचा आश्रय करावा. सगळ्या गोष्टी साधल्या गेल्या पाहिजे. एक गुरु परंपरेचं व्यक्तिमत्व आहे. मासानाम मार्गशीर्षो, महिन्यामध्ये ही विभूती आहे भगवंताची. आणि त्याच्यामध्ये भगवान दत्तात्रय हे गुरु परंपरेचे जनक आहे. म्हणून मग कोणता विचार करावा, तर असा विचार डोक्यात आला की गुरु परंपरेवर काहीतरी बोलावं. आणि म्हणून ज्ञानोबारायांचा श्री गुरुविषयी, सद्गुरूविषयी त्यांची भावना मांडणारा अभंग घेतला. माझे वाक्य नीट ऐका बरं. तुम्ही चांगल्या संख्येनं ऐकताय. मला दादा आल्याबरोबर म्हणाले महाराज पहिलाच दिवस आहे. आणि आमच्याकडे हा विचार केला जातो बरं दादा. मी विचारत असतो पहिला दिवस असेल तर सांगू नका, कारण की भजने येत नाही, कोणीच येत नाहीत, मोठी अडचण येते. पण दादांना विचारलं नाही मी कोणता दिवस आहे, काय दिवस आहे, काही नाही. कोण म्हणेल पहिला दिवस आहे, तोच उत्साह. आजची एक अडचण सांगू का, उत्सव होतात पण उत्साह दिसत नाही. तुमच्याकडे उत्सवही आहे आणि उत्साही आहे. आणि अशा सुंदर वातावरणामध्ये पुन्हा ही वारकरी शिक्षण संस्था आहे. आमचे पोरं आहेत कैवल्य शास्त्रीय वारकरी शिक्षणाच्या माध्यमातून ही पिढी घडवायची आहे. एक वाक्य बोलू का? तुम्ही म्हणसाल एक काय 11 वाजूस तर काय दुसरं काय करायचं आहे, वाक्य बोला. पण एक वाक्य बोलू का? बाकीचं गाणं जे आहे ना, ते गाणं फक्त तुम्हाला सूर शिकवते, स्वर शिकवते. वारकरी संप्रदायाचं गाणं तुम्हाला सुरासोबतच तुमचं जीवन असुर तत्वाकडे जाणार नाही हेही शिकवते. तुम्ही बेसूर झाले तर फरक पडत नाही, नाही तयाविनं. तुम्ही बेसूर झाले तर फरक पडणार नाही, असुर होता कामा नये. अजून बोलू. बाकीचं गाणं तुम्हाला स्वरापासून फक्त सुखापर्यंत, काहीतरी आनंदापर्यंत पोहोचवेल. पण वारकरी संप्रदायाचं गाणं जे आहे ना, ते तुम्हाला स्वरापासून ईश्वरापर्यंत पोहोचवतं. आमचे माऊली दादा मृदंग शिकवतात. सध्या फक्त लहान पोरांचं किंवा युवा पिढीचं नावच खराब आहे का ते बेताल झाले. मी तर म्हणतो त्याचे मायबाप बेताल आहेत. म्हणून वारकरी संप्रदायाचा वादन क्षेत्रामधला जो ताल आहे ना, तो ताल जो आहे तो केवळ तुम्हाला काही मनोरंजना करता नाही, आमच्या युवा पिढीचं जीवन बेताल होऊ नये याच्याकरता हा ताल आहे. आणि या तालामध्ये जे रंगले ना, त्यांचं जीवन वायाला जात नाही. संतोष दादा, मी पहिले मृदंगच वाजवायचो, आताही येते थोडा थोडा, पण बोलावू नका वाजवायला. वाजवायचो मी पहिले. या मृदंगामुळे मी वारकरी संप्रदायात आलो. आणि उत्साह, प्रेम हे मराठवाड्याचं मला वैशिष्ट्य वाटतं. कारण की तुमच्याकडे एकनिष्ठता आहे. संप्रदायाच्या बैठकीत कार्यक्रम होतात, एकनिष्ठता आहे. मी आल्याबरोबर आमच्या कारभारी काकांनी म्हटलं, म्हणे महाराज गाडी लहान झाली, मोठी पाहिजे होती. आमच्याकडं गाडी घेतली का उबसते, महाराजाला गाडी काय पाहिजे, टाकले का एसटीतनी. ही भावना आहे. आणि ही भावना तुमच्याकडे का आली, याचं कारण आहे संत परंपरेनं ती शिकवली. सद्गुरू कोणाला म्हणायचं सांगू, नीट ऐका बरं, नीट ऐका. सद्गुरू कोणाला म्हणायचं, ज्याच्या जीवनामध्ये प्रेम असते, ज्याच्या जीवनामध्ये प्रकाश असते आणि ज्याच्या जीवनामध्ये परमार्थ असतो, तो सद्गुरू आहे. हे शब्द थोडे कळायला अवघड जाऊ शकतात, तुम्हाला कळायला अवघड जाऊ शकतात. ज्याच्या जीवनामध्ये प्रेम आहे. आणि मला आजच्या याच्यामध्ये तुम्हाला गुरुतत्व जाणून द्यायचं आहे. तर पहिली शंका तो कोणीतरी म्हणू शकतो की महाराज आम्हाला गुरुची गरज काय आहे, काय गरज आहे, आम्ही पुस्तक वाचून ज्ञानी बनू, आम्हाला काय गरज आहे, आम्ही कॅसेट ऐकू गायन शिकू, आम्ही कॅसेट ऐकू मृदंग वाजवणं शिकू. आता तर सगळंच येऊन राहिलं. आता हे वाजवायला नसले तरी ते म्युझिक लावून दिलं तरी म्हणता येते. आम्ही असं काहीतरी करू. गुरुची गरज काय आहे, मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. तुमच्यामध्ये असणारी दिव्यता जी आहे ती दिव्यता तपासण्याकरता कोणीतरी लागते.
प्रत्येकामध्ये आहे. मी अजून सोपं उदाहरण देतो तुम्हाला. तुम्हाला जर गुदगुल्या केल्या, गुदगुल्या समजतं ना? तर गुदगुल्या केलं तर माणूस काय करतो? हसतो. पक्का आहे ना? गुदगुल्या केलं तर माणूस हसतो. पण तुम्ही स्वतःला गुदगुल्या करून पहा, तुम्ही हसता का पहा? तुम्ही स्वतःला गुदगुल्या करून पहा, तुम्ही हसत? हास्य कुठं आहे? तुमच्यामध्येच आहे. तुम्ही स्वतःला गुदगुल्या केल्या तर तुम्हाला हसा येत नाही, दुसऱ्यानं तुम्हाला गुदगुल्या केल्या तर तुम्हाला हसणं येते. तुमच्यामध्ये ईश्वर तत्व आहे, तुम्हाला शोधता येत नाही. कोणीतरी गुदगुल्या करणारा गुरु पाहिजे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठली कवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेवा दत्तात्रय भगवान की आहे ना. आपला हास्य कोणाचं आहे? आपलं. तुम्ही तुम्हाला गुदगुल्या केलं तर हसता येत, याच्यापेक्षा कोणतं सोपं उदाहरण सांगावं? काही लोकांनी म्हटलं, ओशोने एकदा म्हटलं होतं की ओशो म्हणाला की गुरु हा दलाल आहे. गुरु हा दलाल आहे. पण आपण रोज हरिपाठमध्ये पाहतो, मला गुरु ज्ञान शिकवतो, गुरु ज्ञान शिकवतो. ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आपल्याला माहित आहे, गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन. अजून एक वाक्य बोलू. गुरु ज्ञान शिकवतो हे ठीक आहे, पण गुरुला ओळखण्यासाठी सुद्धा ज्ञान पाहिजे. गुरुला ओळखण्याकरता सुद्धा ज्ञान पाहिजे. सध्या सगळ्यात मोठी फसगत तीच आहे हो, आणि सगळीकडे स्वार्थ आहे. आणि जे जास्त नम्रता दाखवतात ना, ते सगळ्यात आतल्या गाठीचे असतात. ते आमच्याकडे काहीतरी ते वागत राहते. कोणी आलं का वाघ, कोणी आलं का वाघ, कोणी आलं का वाघ. आणि शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, अति नम्रत्वम धूर्त लक्षणम. अति नम्रत्व जे दाखवतात ना, ते धूर्त असतात ते. आणि ज्यांच्याकडं काहीच नसते, मग काहीतरी दाखवलं पाहिजे तर ते साधेपणा दाखवतात. ते कमावत काहीच नाहीत, मग काहीतरी तर दिसलं पाहिजे ना, मग ते साधेपणा दाखवतात. मग लोक काय म्हणतात, काय राजा महाराज साधा आहे, काय राजा महाराज साधा आहे. अरे पण त्याला येते काय? महाराज साधा आहे ठीक आहे, पण त्याला येते काय? आम्हाला काही काही लोक म्हणतात, महाराज तुम्ही जरा साधे राहत नाही. साधं नाही, साधं राहायचं म्हणजे काय करायचं? फाटकं धोत्र घालायचं. साधं राहायचं म्हणजे नेमकं करायचं काय? एका मला वाटते गालिबचे शब्द आहे की कोणाचे शब्द आहे काय माहित. तुम्हारे तुम्हारे व्यक्तित्व में थोड़ी अकड़ भी रखना जनाब, तुम्हारे व्यक्तित्व में थोड़ी अकड़ भी रखना जनाब, क्योंकि जिस तार में करंट नहीं होता उस पे लोग कपडे सुखाते हैं. ज्या तारामध्ये करंट नाही ना, त्याच्यावर लोक काय करतात. म्हणून गुरु शब्दाचा अर्थ काय आहे? भारी. जो हलका नसतो, जो भारी असतो तो गुरु असतो. गुरु भारीच असला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला हलका कुठे गुरु असतो का हो? हलका कुठे गुरु असतो का? फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, गुरु बच्चा नसला पाहिजे, गुरु कच्चाही नसला पाहिजे, गुरु लुच्चाही नसला पाहिजे, गुरु सच्चा असला पाहिजे. सध्याच्या काळामध्ये याची फार गरज आहे. कारण की आता आमची अडचण कशी आहे, आम्ही कोणाच्याही प्रभावात जातो, लगेच त्याला गुरु. एखाद्याचं कीर्तन एक दिवसाचं चांगलं झालं का लगेच बस महाराज आम्ही घातली होती माळ, पण तुमच्यासारखा कीर्तनकार नाही, ते वाली काढली याच्या हाताने दुसरी घातली. दरवर्षी भागवतकार बदलतात, दरवर्षी गुरुही बदलतात. दरवर्षी भागवतकार बदलतात, दरवर्षी गुरुही बदलतात, दरवर्षी कीर्तनकार बदलतात, दरवर्षी गुरुही बदलतात. माळेचा धंदा जास्त जोरात चालतोय. विठ्ठला विठ्ठला मराठवाड्यात कीर्तन करायचं हे वैशिष्ट्य आहे.
तुमचे चेहरे फार चांगले आहेत. ते वक्त्यानं बोलल्यानंतर श्रोत्यांच्या चेहऱ्यावरचा भाव जो आहे ना तो महत्वाचा. एक वाक्य अजून बोलू. वक्त्याला कीर्तन केल्यानंतर पाकिटामध्ये आनंद वाटत असेल तर तो खानदानी वक्ता नाही. वक्त्याला आपल्या कीर्तनानंतर श्रोत्यांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता पाहून आनंद वाटत असेल तर खानदानी. तुम्ही 2 तास देता हो, तुम्ही 2 तास देताय ना, तुम्हाला काय मिळते पाहिलं तर पाहिजे. आणि तुम्ही इतके उदार झाले ऐकण्याकरता. संतोष दादा माझ्या गावला एका असं प्रसिद्ध कीर्तनकाराची तारीख 4 आहे ना घ्यायला लावली घ्यायला. आता वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात, आपण कशाला नाही म्हणायचं. मी घेऊन दिली. बाकीकडे जितका खर्च लागत होता त्याच्या अर्ध्या खर्चात घेऊन दिली. म्हणे बाबा दादा तो मला मोठा भाऊ म्हणायचा. म्हणे दादा तुमच्यासाठी येतो. मग त्याचं कीर्तन काही रंगलं नाही. आमच्या गावात पाहिजे तसे लोक येत नाहीत. त्याच्या नावाने आले थोडेसे 20-25 वाढले, पण तरी त्याला काही ते जमलं नाही, कीर्तन जमलं नाही. पण ते तितक्यानंही काही पोरं जे होते आमचे ते प्रभावित झाले. प्रभावित झाल्यानंतर लगेच त्याचे फॉलोवर वगैरे वाढले. मग ते पाहू लागले. असेच ते पोरं एकदा माझ्यापाशी बसले होते आणि त्याच कीर्तनकाराचा मला फोन आला. मला म्हणे दादा मला तेरवीचं कीर्तन करायचं आहे, तुम्ही अभंग कोणता घेतला पाहिजे. म्हटलं बघा ना बरेचसे अभंग आहे. अरे हो बरेचसे आहे म्हणे, पण आमचे जे काही 2-4 ठरलेले आहे त्याच्यातला तिथं सूट होईल का. आमचे जे 2-4-5 ठरलेले आहे त्याच्यातला तिथं सूट होईल का. त्यानं मला 2-4 सांगितले. म्हटलं ठीक आहे कर. मी मोठा विनोदी माणूस आहो, मी बी कॅशेटा गुंतून देत असतो. म्हटलं चला जाऊ तर द्यायला पाहू तर खरी हे तेरवीत काय दिवे लावते तो. आणि आजचा काळ तर मोठा विचित्र आहे. तेरवीच्या कीर्तनकाराला लोक विनोदाचार्य पाहिजे. तेरवीच्या कीर्तनात सुद्धा विनोदाचार्य लागतात. ठीक आहे काला येत अस्मी नमा. मी त्याला म्हटलं ठीक आहे. ते पोरं जी बसले होते ते म्हणे महाराज तेच महाराज आहे का, तेच महाराज आहे का. ते तुम्हाला कसं काय विचारते अभंग कोणता घ्यायचा. म्हटलं तुला आता तर लक्षात आलं. तो जर मला कीर्तनाकरता अभंग कोणता घ्यायचा हे जर विचारत असेल, माझं मार्गदर्शन घेत असेल, तर तुम्ही आता तर थोडेसे हुशार व्हा. मग त्यानं लगेच ते 2-4 वेळा त्याच्या क्लिपा पाहिल्या. तो म्हणे हो राजू महाराज म्हणे आपल्या गावात जे सांगितलं तेच तर सांगितलं म्हणे. कुठेही आम्ही 2-3 ठिकाणी ऐकायला गेलो, तेच सांगितलं. माझा मुद्दा लक्षात घ्या. तेच सांगितलेली जी गोष्ट आहे ना ती समाज जास्त काळापर्यंत ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे. आणि त्या काळामध्ये 750 वर्ष ज्ञानोबारायांची जन्मशताब्दी साजरी होऊन राहिली. 725 वर्ष ज्ञानेश्वरीला झाले. ज्ञानेश्वरीला अजून तोड निघाली नाही. हे ज्ञानेश्वर महाराज आहे, हे गुरु आहे. सगळं काही बदललं असेल, रूप पाहता लोचनीनं सुरुवात बदललेली नाही. सुंदरते ध्यानाला पर्याय नाही पर्याय. आज आम्ही कशातही गुंततो. आणि ज्ञानोबारायाच्या दृष्टीने जर विचार केला तर ज्ञानोबाराय संतांना तर मानतातच, पण ज्ञानोबाराय म्हणतात गुरु जे आहेत ना, गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा संत कोळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु विना देव तुझ्या, गुरु विना देव तुझ्या, गुरु विना देव तुझा, गुरु विना देव तुझा. नाही निराधार त्रैलोकी, नाही निराधार त्रैलोकी,
सागर गुरु हा सुखाचा 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 सागर. ज्ञानोबा राय काय म्हणतात शब्द बघा, गुरु हा संत कुळीचा राजा. अरे संत बरेच असतात, पण गुरु कोण आहे? त्या संत कुळातला राजा जर कोणी असेल तर गुरु आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, ज्ञानियांचा, मी काही वेगळं विदाऊट प्रमाणाचं किंवा विदाऊट वारकरी संप्रदायाच्या विचारधारेच्या वेगळं काही बोलणार, वेगळे सिद्धांत मांडत नाही. वारकरी संप्रदायाने की नाही काही गोष्टी थोड्याशा आमच्या लोकांच्या चुकीमुळं थोडं वेगळे लोक समजलेले आहेत, कारण फार वेगळं समजून राहिले. मला तर नवल वाटते, वारकरी संप्रदायात काही मान्यता आहेत, काही लोकांनी निर्माण केलेल्या आहेत. स्त्रियांना अधिकार, थोडस तुम्ही विचार करून बघा, चांगदेवाचं गुरु कोण आहे? कोण आहे गुरु? हे जे काही लोक जे टीका करतात, स्त्रियांना अधिकार नाही, माता भगिनींना पाहिजे तसं स्थान दिलं नाही. अरे बाबा, याही अभंगामध्ये जी सुरुवात आहे, श्री, श्री शब्द स्त्रीलिंगी आहे, स्त्रीलिंगी आहे. आणि मी तर याच्या संबंधामध्ये इतका विचार मांडू शकतो. माझी माय बहिणींना विनंती आहे, हे तृप्ती देसाई सारखे जे असतात ना, हे तुमच्या डोक्यामध्ये कचरा भरतात. आणि ज्यांचे डोके रिकामे असतात त्याच्यात कचऱ्याला जागा असतात. गाथा ज्ञानेश्वरीनं डोकं भरा, कचरा भरण्याकरता कोणी रिकामे राहणार नाही. आम्ही दुसरंच भरून ठेवलं आणि मग आम्हीच आमच्या धर्मावर टीका करतो, आम्हीच आमच्या संतांवर टीका करतो. महाराज, मुस्लिम धर्माचा विचार जर तुम्ही केला ना, मुस्लिम धर्माच्या देवतेच्या विरोधामध्ये कोणी जर शब्द बोलला ना, त्याच्या नावानं फतवे निघतात. आमची काय परिस्थिती आहे? आमची काय परिस्थिती आहे तुम्ही विचार तर करा. कारण की काही गुरूंनी, काही संतांनी तशी परिस्थिती आणलेली आहे. आणि तुका म्हणे ऐसे गुरु शिष्यपण, विठोबाचे आन नरका जाते. ही जबाबदारी आहे. गुरु परंपरेनं याची जबाबदारी घेतली पाहिजे. दोघही बदमाश, कोणाचं बरं होईल? दोघही बदमाश, काय बरं होईल? एक गुरु असे बसलेले होते, तुम्हाला जे सांगितलं, अति नम्रत्वम धूर्त लक्ष्य म्हणून. आला त्याचा शिष्य, गुरुवर बसलेले होते, ते शिष्य खाली बसला. आता यानं चुपचाप बसावं, तो बिचारा आदर देऊन राहिला. हा म्हणे, का हो तुम्ही खाली का बसले? वर बस. नाही म्हणे, तुम्ही माझे गुरु, मी वर कसं बसले? ते म्हणे, जर मी खाली बसलो तर तू कुठं बसशील? ते म्हणे, मी जमिनीत गड्डा करीन आणि त्याच्यात जाऊन बसेल. तो शिष्य म्हणू लागला, मी जमिनीत गड्डा करीन आणि त्याच्यात जाऊन बसेल. आता तरी यानं थांबावलं. हे म्हणे, जर मी जमिनीत गड्ड्यात जाऊन बसलो तो काय करशील? ते बदमाश होता. ते म्हणे, मी त्याच्यावर माती टाकून देईन आणि तो गादीवर मी जाऊन बसील. मी याच्यासाठी आलो, मला काय तुझी सेवा थोडी करायची आहे, मला गादीच पाहिजे तुझी. विठ्ठला विठ्ठला अजून एक व्याख्या बोलून जातो. लौकिक सत्ता, लौकिक संपत्ती, लौकिक प्रतिष्ठा याच्यामध्ये जो गुंतत नाही ना, त्याला सद्गुरू म्हणतात. लौकिक याच्यात गुंतत नाही. महाराज, मला तर नवल वाटते, वारकरी परंपरेचा अभिमान वाटतो. आमचे सगळ्यांच्या गुरुस्थानी असणारे, जरी मी आळंदीला शिकलो नाही, पण तरीही आमच्या सगळ्यांच्या गुरुस्थानी असणारे मारुती बाबा कुरेकर इतक्या वर्षापासून आळंदीमध्ये राहून राहिले, पण बाबांनी अजूनही 1 इंच जागा आळंदीमध्ये घेतली नाही. सगळं विद्यार्थ्यांसाठी जीवन आहे. अजूनही गाडी घेतली नाही. आमची मोठी अडचण आहे, आम्हाला काय गाडी मोठी पाहिजे, जागा पाहिजे. बरेच लोक मला विचारतात, महाराज तुमचा मठ कोणता आहे? अरे बाबा, मठन मंदिरच बांधत बसलो असतो तर त्याच्यापेक्षा लग्न केलं असतं, घर बांधले असते मोठे मोठे. उद्योग करायसाठी परमार्थ नाहीये. जी गोष्ट संसारानं मिळत नाही ती गोष्ट आम्हाला परमार्थानं मिळाली पाहिजे.
तुकोबारांचे व्यभिचार भावाचे अभंग आहे. आदिल्या भरतारे काम नवे पुरा, हे त्याचेच अभंग आहे. ते एक भारुड होतं, भारुड. मला दादला नको ग बाई, 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 मला नवरा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, बाई. इथं भारुड चाललंय बरं. त्याचे अभंग मोठे फार छान आहे. नाथ महाराजांनी महाराज काय नाही केलं, काय वाङ्मय आहे वारकरी संतांकडे. पण त्याचा अर्थ काय आहे? आजचे भारुड मोठे विचित्र झाले. मी एका गावात कीर्तनाला गेलो आणि ते भारुड चालू होतं. ते म्हणे गोरे गोरे. हे कोणतं भारुड आहे? हे कोणत्या नाथानं लिहिले? हे कोणते भारुड आहेत? कुठे काय काय विचित्र परिस्थिती आहे हो. आमच्या मंडपामध्ये गाणे कोणते म्हणावे हेही आम्हाला कळत नाही. कोणते गाणे म्हणावे इतकं तर कळावं जरासं, त्याच्यामध्ये काही टेस्ट असावी. ज्यांच्यामध्ये टेस्ट नाही ना तेच चेस्ट मोठ्या करतात. ज्यांच्यामध्ये काही टेस्ट नाही तेच चेस्ट मोठ्या करतात. आणि जे बेस्ट आहे त्यांना लोक वेस्ट समजतात. समजलं त्यांना धन्यवाद. नाहीतर मग महाराजांच्या कीर्तनाच्या दिवशी प्रसाद तसा रोजच आहे. मस्त भाजी झाली होती. मग माझ्या मुद्द्याकडे लक्ष द्या बरं. आम्ही कोणत्या गुरूंच्या मागे लागलो? वाक्य बोलू. आदरापासून सुरुवात करून आश्चर्यापर्यंत जी परमार्थाची यात्रा पोहोचवतात त्याला गुरु म्हणा. सुरुवात आदरापासून आणि यात्रा जाते आश्चर्यापर्यंत. ज्ञानोबारायांविषयी गुरुभाव आहे जगद्गुरु तुकोबारायांचा, आणि त्यांनी आदर दिला. मज पामर आहे काय थोर पण, मज पामर आहे काय थोर पण, मज पामर आहे काय थोर पण, मज पामर आहे काय थोर पण. पायी वाहन पायी बरी, अरे बोल. पायी वाहन पायी बरी, मज पामर आहे काय थोर पण, मज पामर आहे. पायी वाहन पायी बरी, पायी वाहन पायी बरी, मज पामर आहे काय थोर पण, मज पामर आहे काय थोर पण. मी यात्रा सांगतोय. आदरापासून यात्रा सुरू झाली. आदर दिला ज्ञानोबारायांविषयी जगद्गुरु तुकोबारायांनी. मज पामर आहे. आता तर चहापेक्षा कॅटल्याच गरम झाले. आम्ही कुठं कुठं जातो तर ते आमच्यावर डेरिंग टाकतात काही काही. बरं त्याला धोतर घालणं आम्हाला शिकवलं, ते आमच्यावर वजन टाकतात. महाराज मी टीका करतो असा भाव समजू नका बरं. मी फार वेगळ्या वृत्तीचा माणूस आहे. मी या भानगडीत पडत नाही. कार्यक्रम वाढावे, काही मोठं करायचं याच्यामध्ये गुंतायचं नाही. परमार्थ करण्याकरता आलो. कार्यक्रम करून पैसे कमवायचे असते तर आता मला 2 लाख रुपये पगार तसाच राहिला असता नोकरी. त्याच्यासाठी याच्यामध्ये आलो नाही. मला वाईट वाटतंय. जेव्हा आम्ही लहान होतो ना माऊली दादा, आमच्या गावाला भागवत कथा राहायची तर ते भागवतकार चांगले होते, ज्येष्ठ भागवतकार होते. आणि त्या भागवतकाराचा ऐकण्याकरता एक जण यायचा आणि तो टिपणं लिहायचा. ते भागवतकार शिकला तो त्या भागवतकारापासून, आणि आज तो महाराष्ट्रातला मोठा कथाकार आहे. आज तो महाराष्ट्रातला मोठा कथाकार आहे. पण दुर्दैव सांगू काय आहे, ज्याच्यापासून शिकला ना त्याचं नावही घेत नाही. समाजाच्या दृष्टीनं जो मोठा असेल पण तो परमार्थाच्या दृष्टीनं मोठा नाही आहे, तो लहान आहे. समाजाच्या दृष्टीनं, लोकांच्या दृष्टीनं, प्रतिष्ठेच्या दृष्टीनं तो
उच्च असेल, पण माझ्या दृष्टीनं परमार्थाच्या दृष्टीनं तो नीच आहे. ज्या गुरुपासून आपण शिकलो त्याचं नाव घ्यायला जर लाज वाटत असेल ना, त्यानं जीव देऊन द्या, जीव देऊन द्या. कारण की गुरु परंपरेला किती महत्व आहे, किती महत्व आहे, किती महत्व आहे. रोज आम्ही हरिपाठामध्ये म्हणतो, बघा माहिती कोणी देईल, ज्ञान कोणी देईल, गुरु काय देतो माहित आहे? गुरुविना अनुभव कैसा कळे, कैसा कळे हरिपाठ, हरिपाठ आहे. गुरुविना अनुभव, माहिती तो कोणी देऊ शकतो. अजून काही वाक्य बोलतो, तुम्ही चांगलं ऐकताय म्हणून थोडं. जो शिक्षक असतो ना, तो बौद्धिक समज देतो. नीट आहे का? जो शिक्षक असतो तो बौद्धिक समज देतो. जो धर्मगुरू असतो तो धार्मिक समज देतो. नीट आहे का? आय वॉन्ट युअर अटेन्शन. जो शिक्षक असतो तो बौद्धिक समज देतो. जो धर्मगुरू असतो तो धार्मिक समज देतो. पण जो सद्गुरू असतो ना, तो हार्दिक समज देतो. आणि धार्मिक आणि आध्यात्मिक याच्यामध्ये फरक आहे. धार्मिक गुरु जे सांगतात ते करतात, ते बरोबर आहे का चूक आहे याचा विचार करत नाहीत. आध्यात्मिक जे असतात ना, ते तर पहिले तर गुरुच चुकीचा करत नाही. आणि अजून वारकरी संप्रदायाचा विचार तुमच्या लक्षात घ्या. तुम्ही गुरुकडे जाऊ नका, गुरु तुमच्याकडे येते. तुका म्हणे आले, आणले, आणले नाही. तुका म्हणे बरी, घरा येतील. तुम्ही पुण्य तयार करा. पुण्य तयार केला, आपल्याकडून चूक होते, हो आपल्याकडून चूक होते. बरेच जण चुकतात. अजून 2-3 मुद्दे सांगतो. प्रत्येक दगडामध्ये मूर्ती बनण्याचं सामर्थ्य आहे, पण कोणीतरी शिल्पकार भेटला. दगड शिल्पकाराकडे जातो का शिल्पकार दगडाकडे येतो? दगड शिल्पकाराकडे जातो का शिल्पकार दगडाकडे येतो? दगडाकडे. कुंभार जो आहे, प्रत्येक मातीमध्ये भांड्य बनण्याचं सामर्थ्य आहे, पण ती माती कुंभाराच्या हातात सापडली, त्याच्यामध्ये भांड बनण्याचं सामर्थ्य आहे. आणि याचं उदाहरण आहे एकलव्य. उदाहरण आहे ज्ञानोबारायांनी ओवी सुद्धा वापरली. गुरुची नावे माती. त्या मातीचं त्यानं मूर्ती बनवली आणि त्या मातीच्या मूर्तीनं कृपा केली. हा सर्वश्रेष्ठ धनुर्धर झाला. गुरुच्या नावाची माती काम करते, पण आमचं एवढं दुर्दैव आहे का आम्ही गुरुची माती करतो. विठ्ठला विठ्ठला माझा मुद्दा नीट लक्षात घ्या. शिष्याला गुरुनं मोठं करावं का गुरुला शिष्यानं मोठं करावं? बघा, संसारामध्ये वेगळी परिस्थिती आहे. लहान पोरगा जेव्हा असतो तेव्हा बापाच्या नावानं ओळखला जातो, आणि तो पोरगा जेव्हा मोठा होतो तेव्हा बाप जो आहे तो पोराच्या नावानं ओळखला जातो. हे चांगलं आहे, हे चांगलं आहे. पण परमार्थामध्ये असं नाही. म्हणून मी म्हटलं इतका हलका गुरु नसावा. एखाद्यानं असं म्हणू नये, महाराज मी सोडलं तर तुमचं काय होईल, निघ, तुझी गरज नाही. का तुले शिकवलं मेरी मुरली मुझसे म्याऊ. अशी परिस्थिती येऊ नये. अशी परिस्थिती. माझा मुद्दा काय चालू होता? गुरुला आदर द्या.
आणि ज्यांना आदर दिला त्याचं जीवन आश्चर्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी गुरुची आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी ज्ञानोबारायांना आदर दिला आणि तुकोबारायांच्या जीवनामधलं आश्चर्य काय माहित आहे? अनुरेणू या थोकडा, अनुरेणू या ठोकरा, अनुरेणू या ठोकरा, अनुरेणू या ठोकरा, तुका आकाश जगद्गुरु तुकोबारायांचाच अनुभव आहे. तुकोबाराय म्हणतात आम्ही व्यापक झालो, आम्ही व्यापक झालो. आश्चर्य आहे. त्या आश्चर्याविषयी आदरापासून आश्चर्यापर्यंतची व्याख्या अजून सांगतो. वेदनेपासून सुरुवात होऊन जी यात्रा वेदापर्यंत जाते त्याला गुरु म्हणावं. वेदनेपासून ही वेदना जगद्गुरु तुकोबारायाच्या अंतःकरणामध्ये आहे. माणूस वाईट असावा याच्यामध्ये दोष नाही, माणसाच्या जीवनामध्ये चुका घडाव्यात याच्यामध्ये दोष नाही. आमचा वाईटपणा आणि आमच्या चुका आम्हाला वाईट आणि चूक वाटू नये हा सगळ्यात मोठा दोष. किती कळलं मला माहित नाही. विठ्ठल विठ्ठल अतिशय बारीक सूक्ष्म दृष्टीने आहे का बरं. आता काय माझी पद्धतच अशी आहे आणि मग श्रोत्यांनी प्रतिसाद चांगला दिल्यावर अजून आनंद येतो. मी काय बोललो? आमच्या जीवनामध्ये वाईट असावं हे वाईट नाही, आमच्या जीवनामध्ये चुका घडाव्यात हेही वाईट नाही, पण आमचं वाईट वागणं, आमचं वाईटपण आणि आमच्या चुका आम्हाला वाईट आणि चूक वाटू नये हे वाईट आहे. तुकोबारायांच्या जीवनामध्ये तुकोबाराय स्वीकार करतात आणि यालाच वेदना म्हणतात. कोणती वेदना आहे? मी तवा नाथ अपराधी, मी तवा अनाथ अपराधी, कर्महीन मती मंद बुद्धी, कर्महीन मती मंद बुद्धी, तुझे आठविले नाही कधी, तुझे आठविले नाही कधी, वाचे कृपा निधी माय बाबा, काही ऐकिले गायले गीत, नाही ऐकले गायले गीत, वाचे कृपानिधी माय बाबा, ऐकले गायले गीत, नाही ऐकले गायले गीत. मी तवा अनाथ अपराधी, कर्महीन मती मंद बुद्धी, तुझ्या आठविले नाही कधी, वाचे कृपानिधी माय बाबा, अपराधी, कर्महीन मती मंद बुद्धी, तुझ्या आठविले नाही कधी, कृपानिधी माय बाबा, माय हे तुकोबारायांचं मान्य करणं आहे. या वेदना आहे आम्ही मान्य करत नाही. आम्हाला कळत नाही हे ठीक आहे, पण आम्हाला कळत नाही हेही आम्हाला कळत नाही हे वाईट आहे. विठ्ठल विठाला 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 विठाला. तुम्हीच ऐकता असं समजू नका. आज 3 चालू आहेत. आमचं तर चॅनलचं आहेच चालू आणि 2 दुसरे चॅनलचं चालू आहे. आमचे अनिरुद्ध महाराज कीर्तन टाकतात, हे आठवणीत राहणार आहे. आणि जुना काळ वेगळा होता. तुमचं ज्ञान देण्याकरता पुस्तक लिहावं लागायचं. आज विज्ञानाच्या माध्यमातून तुमचं ज्ञान जगापर्यंत पोहोचतं.
तरी आमचे जुने लोक मोबाईलनं धिंगाणा केला, मोबाईलनं. तू कोणते दिवे लावले? महाराज विज्ञानाला दोष देऊन किंवा सुविधांना दोष देऊन तुम्ही काय साध्य करायचं आहे? नाही, तुम्ही साध्य नाही करू शकत. त्याचा वापर करून तुम्हाला क्रांती करायची आहे. आणि एक वाक्य बोलू, ज्यांनी जगाची भ्रांती दूर केली त्यांनीच क्रांती केली हो. त्यांनीच क्रांती केली आणि त्यांनीच शांती दिली. बाकीचं नावाचे शांतीनाथ आहेत, काही उपयोग नाही त्याचा. मी 2 गोष्टी सांगितल्या होत्या. आदरापासून यात्रा सुरू केली जाते आणि आश्चर्यापर्यंत पोहोचवली जाते, ते गुरु आहेत. वेदनेपासून यात्रा सुरू होते आणि वेदापर्यंत पोहोचवली जाते. तुकोबारायांची यात्रा वेदनेपासून सुरू झाली आणि तुकोबाराय वेदापर्यंत पोहोचले. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठाव, वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठाव, वेदाचा तो अर्थ आम्हासीच, वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठाव. वेराणी वहावा भार माथा, वेराणी वहावा भार माथा, वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठाव, वेराणी वहावा भार माथा, वेराणी वहावा भार माथा, वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठाव, वेराणी वहावा भार तुम्हाला प्रमाण दिलं सगळ्या याची. आदराचं प्रमाण दिलं, आश्चर्याचं प्रमाण दिलं, वेदनेचं प्रमाण दिलं, वेदाचं प्रमाण. आणि हे जे करते ते गुरु आहे. तुकाराम महाराजांनी उगीच मंदिर नाही बांधलं. ज्ञानेश्वर महाराजांनी उगीच नाही बांधलं. आज जो सभागृह आहे ना जे आळंदीचं, ते बांधलं कोणी होतं? तुकोबारायांनी बांधलं होतं. आणि बाबाजी चैतन्यांनी जो गुरुचा उपदेश दिलेला आहे तो तर स्वप्नात दिलेला आहे हो. पण तुकोबारायांनी भंडारा, भामचंद्र, घोराडा यावर जाऊन काय केलं? एक तर नामचिंतन केलं, दुसरं ज्ञानेश्वरीचे पारायण केलं. एक वाक्य अजून बोलून जातो. महाराष्ट्रामध्ये ज्ञानप्रधान जितके संत असतील ना तितके संत ज्ञानेश्वरीनं घडवले. जितके ज्ञानप्रधान असतील आणि जे चमत्कार आहेत, अवलय आहेत, ही यायच्या होतात ते मोठे. आमच्याकडं तर एकाच एवढं मोठं संस्थान बनलं. तो काय करत होता? काय करत असेल संतोष दादा? वर्लीचे आकडे देत होता. त्याचं मंदिर बनलं. आणि जनता किती उदार आहे हो. वर्लीचे आकडे देणाऱ्याच्या पाया पडायला गर्दी करतात. माझा एक आरोप आहे समाजावर. तुम्हाला कितपर्यंत पटते माहित नाही. लोकांनाच चांगलं पाहिजे नाही. आमचं चांगलं व्हावंय समाजालाच वाटत नाही. नाही वाटत. आणि मला माफ करा, हे म्हणणं थोडंसं मी माफ करा याच्यासाठी म्हणतो मी. कदाचित तुम्हाला वाटेल की महाराज थोडंसं बोलणं अतिशयोक्तीचे होते. आम्ही तर इतकी विचित्र आहोत. आमचे स्वतःचे पैसे खर्च करून स्वतःला अज्ञानात पाडतो आम्ही. त्या मंदिरासाठी पैसे नसेल लागले. आणि मला असे लोक मला नाही. आमची काही योग येतात ना, आमचंही काहीतरी पाप असेल पूर्वजन्मातलं. अशा ठिकाणी कीर्तनाला जावं लागते. एका ठिकाणी मी कीर्तनाला गेलो, तिथं ते अवलय होता. ते म्हणे माझ्या पायाला हात लावून बसा. म्हटलं हे पाय आणि डोकं फक्त माऊली आणि तुकोबारायांच्याच पायावर नतमस्तक. दुसरीकडे मी कोणाचा अनादर करतो अशातला भाग नाही बरं. तू काय दिलं मला? तू दिलं काय मला? आणि कोणता संत म्हणतो का आमच्या पाया पडा? कोणता संत म्हणतो आमच्या पाया पडा? हे पाया पडून घेणं, स्वतःचा दुधाचा अभिषेक करून घेणं, हे जे असतात ना, हे मार्केटिंग आहे. मला एक तरी वारकरी संत दाखवा का ज्यानं असं करून घेतलं. हा, ते गेल्यानंतर काय होईल तो वेगळा विषय आहे. पण ते हयात असताना त्यांनी असं करून घेतलं हे मला दाखवा ना. जो स्वतः दुधाचा अभिषेक करून घेतो आणि त्याच्या अंगाचं ते मळलेलं दूध जे आहे त्याचा आम्ही प्रसाद म्हणून घेतो. किती विचित्र आहो आम्ही. काय करतोय आम्ही बरं? कोणाच्याही
आम्ही भागवत कथेला जातो, रामकथेला जातो, लोक पाय धुतात आणि ते मी त्यांना म्हणतो धुवू नका. आज समाजाला याच्यामधून थोडस दूर करणं गरजेचं आहे. या अंधश्रद्धेच्या नावाखाली, या भंपकबाजीच्या नावाखाली समाजाचं शोषण होऊन राहिलं. सद्गुरू त्याला म्हणतात जो समाजाचं पोषण करतो. शोषण करणारा सद्गुरू नसतो. अशी भेटून काय उपयोग आहे. परत ज्ञानेश्वर महाराजांनाच कोणीतरी विचारलं, ज्ञानोबाराय तुम्ही गुरुच्या विषयी इतकं बोलता, तुमचं काय मत आहे? ज्ञानोबाराय तर पहिले असमर्थता व्यक्त करतात. असमर्थता. ज्ञानोबाराय म्हणतात की मला माझ्या गुरुनं काय दिलं हे मी सांगू शकत नाही. किंबहुना श्री निवृत्ती ठेविले असे जी स्थिती, ते काय देऊ हाती वाचेचे आ. मला निवृत्तीनाथ महाराजांनी कुठं ठेवलं, मला कुठपर्यंत पोहोचवलं, मला हे शब्दामध्ये सांगणं शक्य होत नाही. माझे शब्द कमी पडतात. ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द कमी पडतात आणि आपण काय सांगावं? काय सांगावं? मग महाराज तुमच्यासाठी गुरुनं काय केलं? ज्ञानोबाराय म्हणतात गुरुनं काय केलं हे तर मला माहीतच नाही, पण गुरुच्या कृपेनं 2 कामं केले. मला तारलं आणि माझा उद्धार केला अभंगाच्या शेवटच्या चरणात. ज्ञानदेव माने ज्ञानदेव माने ज्ञानदेव तरलो ज्ञानदेव माने ज्ञानदेव आता उतरिलो गुरु कृपे, आता उतरिलो गुरु कृपे, श्री गुरु सारिका अष्टपदी राखा, श्री गुरु सारिका अष्टपदी राखा. गुरु कृपे, आता उद्धारिलो गुरु कृपे, श्री गुरु सारिका गुरु सारिका ज्ञानदेव माने तरलो तरलो, आता उतरिलो गुरु कृपे. ज्ञानदेव माने तरलो, आता उतरिलो गुरु कृपे, गुरु कृपे, गुरु कृपे. कोणीच काटकसर करून नाही राहिलं. तुम्ही बर्फ्या कमी खाल्ल्या का? इतके चांगले म्हणतात, इतकं चांगलं वाजवून राहिले, इतका चांगला आवाज येऊन राहिला. मी 250 किलोमीटर गाडी चालवत आलो. ते बिचारा दीपक आला म्हणून मदत झाली त्याची मला. आमचं गाव काय झालं, आमच्या गावात 2च ड्रायव्हर चांगले आहेत आणि चांगले लोक कामाला येत नाहीत. विठाला 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 बाकी आहेत 90 वाले. आता 90 वाला महाराजांना संघ आणला आणि एखाद्याला वास आला तर काय म्हणावं? पहिलेच आम्हाला खूप काळजी घ्यावं लागते. काय कोण व्हायरल करेल काही सांगता येते का? महाराजाचा ड्रायव्हर तर पिते वाटते, महाराज फ्रेश दिसते. काय अवघड आहे सध्याचा काळ. म्हणून म्हटलं बाबा तू कुठं घालून आम्हाला गलुंडून टाकशील, त्याच्यापेक्षा मी थोडस काम मीच जास्त करतो, मीच गाडी चालवतो. आता ते झोपायचं जाय जाऊन.
हसणं हा विषय नाही बरं, माझा मुद्दा थोडा लक्षात घ्या. 2 महत्वाची कामं गुरु करतात आणि गुरुही करत नाही, गुरुकृपा करते. गुरुकृपा करते. ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द काय? ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो. गुरुला मर्यादा आहे, गुरु कृपेला मर्यादा नाही. गुरुला मर्यादा आहे. ज्ञानोबा राय 22 वर्षापर्यंत राहिले. 22